हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आपण पाहणार आहोत 14 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 12 ऑगस्ट रोजी. स्पष्टीकरण पाहूया. संयुक्त राष्ट्र महासभेने 1999मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती आणि 2000 सालापासून दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तरुणांचा आवाज, त्यांची कामे आणि योगदानाचा गौरव करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिवस देखील साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतीच भारतीय वंशाची बोधना शिवनंदन ही कोणत्या देशाची सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनली आहे? उत्तर आहे इंग्लंडची. तर अवघ्या 11 वर्षाची बोधना शिवनंदन ही इंग्लंडची सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनलेली आहे. पुढे पाहूया. झांबिया सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला न्यायाधीश कोण बनलेल्या आहे? उत्तर आहे आभा नायर पटेल. तर न्यायमूर्ती आभा नायर पटेल या झांबियाच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या भारतीय वंशाच्या महिला न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. अमेरिकेत आयोजित अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहे? उत्तर आहे 3 पदके जिंकलेली आहे. त्यातील ज्यामध्ये 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मुख्यत्वे चीनला प्रभावित करणाऱ्या डॉल्फिन चक्रीवादळाला हे नाव कोणत्या देशाने किंवा क्षेत्राने दिलेले आहे? तर हे नाव हाँगकाँगने दिलेले आहे. स्पष्टीकरण पाहूया. डॉल्फिन चक्रीवादळाला हे नाव हाँगकाँगने दिले आहे. हाँगकाँग हा स्वतंत्र देश नसून चीनचा एक विशेष प्रशासकीय प्रदेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कादर एफ हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? उत्तर आहे इराणने. तर इराणने कादर एफ हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 200 किलोमीटर इतकी आहे. इराणची राजधानी तेहरान असून चलनाचे नाव इराणी रियाल आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2026चा मोटो जीपी ब्रिटिश ग्रँड प्रिक्स खिताब कोणी जिंकलेला आहे? उत्तर आहे राहुल फर्नांडिस यांनी. कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी नुकतीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे? उत्तर आहे सिरिया. सिरियाचे माजी राष्ट्रपती बशर अल असद यांना दमास्कच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. गृहयुद्धादरम्यान मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सिरियाची राजधानी दमस्कस आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पोलीस हुतात्म्यांच्या कुटुंबासाठी GT वीर पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे? उत्तर आहे तेलंगणा. स्पष्टीकरण पाहूया. पोलीस विभागात कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदत व सुविधा पुरवण्यासाठी तेलंगणा सरकारने GT वीर हे पोर्टल लॉन्च केलेले आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद हे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने आंतरराष्ट्रीय भाषा विज्ञान ऑलिम्पियाड 2026मध्ये एकूण किती पदके जिंकलेली आहे? उत्तर आहे एकूण 4 पदके जिंकलेली आहेत. त्यातील 3 कांस्य आणि 1 सुवर्ण. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा रोमानियातील बुखारेस्ट येथे पार पडली. पुढचा प्रश्न पाहूया. नासाने आर्टिमिस कराराअंतर्गत आपल्या मून बेस प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी कोणाला आमंत्रित केलेले आहे? उत्तर आहे इस्रोला. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने भारताच्या इस्रोला मून बेस प्रोग्राममध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिलेले आहे. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली असून
त्याचं मुख्यालय बेंगळूर येथे आहे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.